या तिसऱ्या प्रकरणात अर्थातच उद्योग या तिसऱ्या प्रकरणामध्ये याआधी आपण ब्रिटिशपूर्व काळातील उद्योगांची जी काही स्थिती आहे त्या संदर्भात विचार केलेला आहे. भारतातील ब्रिटिशपूर्वकालीन उद्योग व्यवस्था ही कशा पद्धतीची होती या संदर्भात विचार केलेला आहे. म्हणजे एकूणच या संदर्भातील जे काही बॅकग्राऊंड आहे ते आपण याआधी विचारात घेतलेले आहे. त्यानंतर आज आपण विचारात घेणार आहोत अणौद्योगिकरण. आता यामध्ये या संदर्भातील अर्थबोध आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर पार्श्वभूमी आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत. तर क्रमशः बोलूया आधी आपण अणौद्योगिकरण. आता याच्यामध्ये अणौद्योगिकरण म्हणजे ब्रिटिश काळात संपन्न शहरामधील जी काही हस्तउद्योग आणि स्वयंपूर्ण खेड्यांमधील कुटीर उद्योग असतील, या कुटीर उद्योगांचा हस्तउद्योगांचा घडून आलेला ऱ्हास म्हणजेच अणौद्योगिकरण होय. म्हणजे ब्रिटिश काळात संपन्न अशा शहरामधील हस्तउद्योग असतील किंवा स्वयंपूर्ण ग्रामीण जीवन असतील की ज्या स्वयंपूर्ण ग्रामीण जीवनातील पारंपरिक अशा कुटीर उद्योगांचा जो ऱ्हास आहे त्या ऱ्हासासंदर्भातील ही जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेला अणौद्योगिकरण असे म्हणतात. मुळातच या संदर्भात जर आपण सविस्तर पद्धतीने विचार केला तर या काळात मोठ्या प्रमाणात नगरांचा विकास हा एका बाजूला झालेला होता. यात काही शहरे असतील किंवा तेथील उद्योगांमुळे नावारूपाला आलेली जी काही बाजारपेठा असतील, या संदर्भात या परिस्थितीचा जो काही संदर्भ आहे तो संदर्भ या ठिकाणी उपयुक्त ठरतो. म्हणजे अशा शहरातील आणि अशा कुटीर उद्योगांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नगरातील खेड्यातील उद्योगांचा जो काही विनाश आहे हा विनाश ब्रिटिश काळात हा त्यांनी ज्या पद्धतीची धोरणं राबवली त्या धोरणांमुळे हा घडून आलेला दिसून येतो. म्हणजे या व्यवस्थेला म्हणजे या प्रक्रियेला अणौद्योगिकरणाच्या या प्रक्रियेला ब्रिटिशांचे जे काही धोरण होते, ब्रिटिशांची जी काही नीती होती ती नीती ते धोरण या ठिकाणी कारणीभूत ठरलेले दिसून येते. म्हणून या संदर्भातील अणौद्योगिकरणाच्या या प्रक्रियेची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण विचारात घेऊ. या अणौद्योगिकरणाच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमी संदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये अनेक घटक जे काही आहेत ते घटक कारणीभूत ठरलेले दिसून येतात. उदाहरणार्थ कंपनीचे व्यापार नीती. यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने म्हणजेच तिचे जे काही अधिकारी वर्ग होते या अधिकारी वर्गांनी भारतीय राजा महाराजांकडून ज्या सवलती मिळवल्या त्या सवलतींचा गैरफायदा घेतला. आणि उदाहरणार्थ या संदर्भात जर आपण विचार केला तर मोगल काळात बादशाहकडून मिळालेले जे काही जकात माफीचे प्रमाणपत्र होते ज्याला आपण दस्तक म्हणतो, त्या दस्तक प्रमाणपत्राच्या संदर्भात म्हणजे हे दस्तक कंपनीच्या व्यापारासाठी मिळालेले होते, परंतु कंपनीचे जे काही अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी हे दस्तक आपल्या खाजगी व्यापारासाठी वापरलेले दिसून येते आणि त्याचा उपयोग हा आपल्या स्वार्थासाठी केलेला दिसून येतो. त्यामुळे स्थानिक व्यापारापेक्षा त्यांचा जो काही माल तो माल स्वस्त दराने विकला जाईल आणि यामुळे व्यापाराची जी काही मक्तेदारी आहे ती कंपनीच्या ताब्यात ठेवण्यासाठी कंपनीचे जे काही प्रतिनिधी होते हे अधिकारी होते भारतीय कारागिरांना अनेक प्रकारे जे काही अपमानास्पद अशी वागणूक असेल किंवा जो काही अन्याय असेल तो अन्याय करत असत. आणि या अन्यायाच्या म्हणजेच या एकूण त्यांच्या या वर्तणुकीचा जर समजा आपण या संदर्भात विचार केला तर त्या संदर्भात अनेक अशी उदाहरणं सांगता येतील. भारतीय विक्रेत्यांना पडत्या भावाने आपला माल विकणे हा भाग या ठिकाणी कारणीभूत ठरत असेल. म्हणजे भारतीय विक्रेत्यांना पडत्या भावाने आपला माल विकणे या ठिकाणी भाग पडत असेल
आणि त्यामुळे पद्धतशीरपणे ज्या पद्धतीने हे अधिकारी जुलमी वर्तन किंवा ज्या पद्धतीने अन्याय करत असेल, या संदर्भात या पद्धतशीर जुलुमापायी असंख्य भारतीय उत्पादकांचे जे काही उत्पादन होते, जो काही व्यवसाय होता, जो काही उद्योग होता, तो उद्योग, ते उत्पादन, तो व्यवसाय बंद पडलेला दिसून येतो. आणि म्हणून या ठिकाणी हा घटक या ठिकाणी कारणीभूत ठरलेला दिसतो. त्यानंतर औद्योगिक क्रांतीच्या संदर्भात इंग्लंडमधील जी काही औद्योगिक क्रांती आहे, त्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात जी आपण बघितली तर मुळातच इंग्लंडमध्ये या औद्योगिक क्रांतीची सुरुवात झालेली दिसून येते. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनाच्या साधनात बदल हा झाला. म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये जी काही गती मिळाली उत्पादन प्रक्रियेला, यामुळे म्हणजे मानवी बळाची जागा या ठिकाणी यंत्राने घेतलेली होती आणि त्यामुळे या वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेला मोठी गती जी काही आहे ती गती मिळालेली दिसून येते. यंत्राच्या साहाय्याने उत्तम प्रतीचा स्वस्त दरातील व प्रचंड प्रमाणावरील पक्का माल जो काही होता तो पक्का माल तयार होऊ लागला आणि यामुळे हाताने काम करणाऱ्या भारतीय कारागिरांना यंत्राशी स्पर्धा करणे हे शक्य नव्हते. म्हणजे पारंपरिक उद्योग व्यवसायांना या औद्योगिक क्रांतीच्या या प्रक्रियेमुळे या स्पर्धेत तग धरणे हे शक्य नव्हते आणि म्हणून या ठिकाणी ही बाब जी काही आहे ती कारणीभूत ठरलेली दिसून येते. म्हणजे यंत्र उत्पादित माल हस्त उद्योगातील मालापेक्षा अधिक स्वस्तही मिळू शकत असे आणि त्या मालाचा जो दर्जा आहे तो दर्जा देखील श्रेष्ठ भासे. त्यामुळे भारतात तयार होणारा माल हा भारतात खपणे मुळातच अवघड होऊन बसले. कारण शेवटी मागणी कमी झाल्यामुळे उत्पादन बंद करण्याशिवाय भारतीय कारागिरांना पर्याय नव्हता आणि यामुळे अगदी या संदर्भातील शास्त्रीय विश्लेषण जे काही आहे ते रजनी पामदत्त यांनी केलेले दिसून येते. या संदर्भात रजनी पामदत्त असे म्हणतात की इंग्लंडमधील यंत्रनिर्मित कापडामुळे विणकर बेकार झाले. यंत्रनिर्मिती सुतामुळे सूत कातणारे देखील बेकार झाले. म्हणजे या संदर्भातील अर्थभूत जर आपण विचारात घेतला तर औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन प्रक्रियेत जी जागा यंत्राने घेतलेली होती त्या यांत्रिक उत्पादनाच्या स्पर्धेत भारतातील पारंपरिक उद्योग व्यवसायांचा टिकाव लागला नाही आणि म्हणून या ठिकाणी ही औद्योगिक क्रांतीची जी काही व्यवस्था होती ती देखील अनौद्योगिकरणाला कारणीभूत ठरलेली दिसून येते. त्यानंतर व्यापारी स्पर्धा. आता याच्यामध्ये मुळातच औद्योगिक क्रांतीनंतर आपली हक्काची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी इंग्लंडसह युरोपातील देशांमध्ये जी काही स्पर्धा निर्माण झालेली होती, जी चढाओढ निर्माण झाली होती, ती स्पर्धा देखील या ठिकाणी कारणीभूत ठरली. कारण भारत ही एक आपली हक्काची बाजारपेठ मिळवण्यासाठी इंग्लंडसह इतर युरोपियन राष्ट्रांनी जो काही प्रयत्न केलेला होता आणि या स्पर्धेत निश्चितच भारतातील पारंपरिक उद्योग व्यवसाय, भारतातील पारंपरिक अगदी कुटीर उद्योग असतील, हस्त उद्योग असतील, यांचा या ठिकाणी निश्चितच या उद्योगांसंदर्भात विपरीत परिणामांना सामोरे जावे लागले आणि म्हणून अनौद्योगिकरणाच्या या प्रक्रियेला ही व्यापारी स्पर्धा या ठिकाणी कारणीभूत ठरलेली दिसून येते. त्यानंतर इंग्लंडचे आर्थिक धोरण. आता या संदर्भात जर आपण विचार केला तर अनौद्योगिकरणासाठी मुळातच इंग्लंडचे जे आर्थिक धोरण होते ते धोरण मूलभूत स्वरूपात कारणीभूत ठरलेले दिसून येते. कारण यामध्ये ब्रिटिश भारतात येण्या अगोदर आणि आल्यानंतरही काही काळ भारत हा हस्त उद्योगातील मालाचा विशेषतः कापडाचा निर्यातदार म्हणून ओळखला जाणारा प्रदेश होता. परंतु इंग्लंडमधील मालाला संरक्षण देण्यासाठी संरक्षक जकात नीतीची आणि संरक्षक जकातीची भिंत उभारण्यात आल्या आणि यामध्ये इंग्लंडचा हा जो काही हेतू होता, हे धोरण हे अनौद्योगिकरणाला कारणीभूत ठरलेले दिसून येते.
कारण या संदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये मुळातच एकीकडे भारतीय मालासाठी ब्रिटिश बाजारपेठेची दारे बंद करताना दुसऱ्या बाजूला मात्र इंग्लंडमधील यंत्र उत्पादित जो काही माल होता तो माल हा भारतीय बाजारपेठेत खुलेपणाने खपवला जाऊ लागला. आणि म्हणून ही जी काही दुटप्पी आर्थिक नीती होती, हे जे काही दुटप्पी आर्थिक धोरण होते, हे जे काही संरक्षक जकात नीतीचे धोरण होते, हे धोरण, ही नीती, हे तत्व निश्चितच या ठिकाणी अनौद्योगिकरणाला कारणीभूत ठरलेले दिसून येते. आता या संदर्भात अगदी मुळातच खुल्या व्यापाराचे जे धोरण होते ते अवलंबण्यात आलेले दिसून येते. म्हणजे एका बाजूला मालावर जाचक जकाती भारतीय मालावर म्हणजे भारतातून इंग्लंडकडे निर्यात होणाऱ्या तयार मालावर जाचक जकाती, पण इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालाला मात्र उदार सवलती. हे जे काही चित्र होते, हे जे काही अगदी म्हणजे एका बाजूला भारतातून इंग्लंडकडे जो निर्यात होणारा माल होता त्याच्यावर जकात, आणि इंग्लंडमधून भारतात येणारा जो माल होता त्याला सवलती. म्हणजे हे जे काही दुटप्पी धोरण होते, ही जी काही दुटप्पी नीती होती, ही दुटप्पी नीती, हे दुटप्पी धोरण अनौद्योगिकरणाला कारणीभूत ठरले. आणि म्हणून विशेषतः मुक्त व्यापाराच्या धोरणानंतर हे धोरण अधिक घट्ट बनलेले दिसून येते. आणि म्हणून हे जे काही इंग्लंडचे आर्थिक धोरण होते, इंग्लंडची जी काही ही संरक्षक जकात नीतीची व्यवस्था होती, या संरक्षक जकात नीतीच्या धोरणामुळे भारतीय अनौद्योगिकरणाची प्रक्रिया जी काही होती ती प्रक्रिया या ठिकाणी घडलेली दिसून येते. त्यानंतर दळणवळण साधनांचा विकास. आता याच्यामध्ये मुळातच या संदर्भात सविस्तर पद्धतीने आणि अतिशय विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून जर विचार केला तर इंग्लंडचे भारतात प्रशासन प्रस्थापित झाल्यानंतर या प्रशासनासाठी महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी जी काही रस्त्यांची निर्मिती होती ती निर्मितीची योजना या ठिकाणी प्रारंभ करण्यात आलेली दिसून येते. म्हणजे भारतासारख्या विस्तीर्ण देशात अशा प्रदेशात आपल्या प्रशासनाची सोय व्हावी, आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून म्हणजे प्रमुख शहरांना जोडण्यासाठी रस्त्यांची जी काही निर्मिती होती ती निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. याबरोबर व्यापारी दृष्टिकोन सुद्धा होता. आता या संदर्भात जर आपण विचार केला तर 1813च्या चार्टर ऍक्टने मुक्त व्यापाराचा जो काही दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन स्वीकारण्यात आलेला होता. आणि त्यामुळे इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाची जी काही गरज होती त्या कच्च्या मालाची गरज लक्षात घेऊन भारतात रेल्वे निर्मिती प्रारंभ करण्यात आली. म्हणजे रेल्वे निर्मितीची जी काही पायाभरणी होती, जो काही हेतू होता, जो काही दृष्टिकोन होता आणि जे काही तत्व होते ते या संदर्भात दिसून येते. आणि म्हणून 1853 मध्ये मुंबई ते ठाणे ही रेल्वे भारतातील नाही तर आशिया खंडातील पहिली रेल्वे होती. त्यानंतर लोहमार्गाचे जे काही जाळे होते ते जाळे देखील व्यापारी दृष्टिकोनातून भारतात प्रारंभ करण्यात आले. आता या संदर्भातील म्हणजे अगदी लोहमार्ग असेल, रेल्वे मार्ग असतील, रस्ते असतील, या संदर्भातील या दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये इंग्लंडचा जो काही स्वार्थ होता, जी काही नीती होती, जो काही हेतू होता, तो हेतू हा स्वकेंद्रित असलेला दिसून येतो. आणि म्हणून या दळणवळण साधनांचा जो काही विकास होता, या विकासाची जी काही दुसरी बाजू होती त्या बाजूचा जर आपण विचार केला तर दळणवळणाच्या साधनाने विशेषतः रेल्वेने भारतीय हस्त उद्योगांच्या विनाशाला जी काही मदत केलेली दिसून येते आणि ही मदत झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आणि म्हणून अनौद्योगिकरणाच्या या भारतातील अनौद्योगिकरणाच्या प्रक्रियेला या ठिकाणी प्रारंभ झालेला दिसून येतो. त्यानंतर बदलता व्यापार. आता या संदर्भात
या व्यापारी दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर भारत हा भारतात येण्यापूर्वीचा जर भारत आपण विचारात घेतला तर त्यामध्ये पक्क्या मालाचा निर्यातदार असणारा प्रदेश म्हणून हा क्षेत्र किंवा हे विस्तीर्ण असे क्षेत्र या ठिकाणी ओळखले जात होते. परंतु ब्रिटिशांचे भारतात नियंत्रण प्रस्थापित झाल्यानंतर भारत पक्क्या मालाचा आयातदार आणि कच्च्या मालाचा निर्यातदार देश बनला. हे जे काही बदलती व्यापार व्यवस्था होती, हा जो काही बदलता व्यापार होता, हा बदलता व्यापार या दृष्टिकोनातून जर आपण विचारात घेतला म्हणजे एका बाजूला ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारत पक्क्या मालाचा निर्यातदार प्रदेश आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिश भारतात आल्यानंतर भारत पक्क्या मालाचा आयातदार आणि कच्च्या मालाचा निर्यातदार देश बनला. ब्रिटिश भारतात आल्यानंतर भारतीय व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, परंतु तो व्यापार कच्च्या मालाच्या निर्यातीच्या आणि पक्क्या मालाच्या आयातीचा होता. म्हणजे हा जो काही बदल होता, हा जो काही परिणाम होता, हा परिणाम म्हणजेच ब्रिटिश व्यवस्था. आता याच्यामध्ये कारण परदेशी व्यापार जरी वाढला तरी हा व्यापार करणारे आणि त्यांना संरक्षण प्रोत्साहन देणारे हे परकीय होते आणि म्हणून व्यापाराचा नफा भारताला आणि भारतीयांना मिळण्याऐवजी तो परकीयांना मिळत होता. म्हणून या संदर्भातील हा जो काही बदलता व्यापार होता, या बदलत्या व्यापाराचा जर परिपाक आपण बघितला तर त्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम हा भारतातील या अनौद्योगिकरणाच्या प्रक्रियेत उमटलेला दिसून येतो. आणि म्हणून एकूणच या सर्व घटकांच्या संदर्भात आपण जर विचार केला तर या सर्व घटकांच्या हेतूने या सर्व घटकांच्या अधीन एक जे काही सूत्र होते की जे अटळ होते ते म्हणजे भारतातील अनौद्योगिकरणाची प्रक्रिया. म्हणून भारताच्या या अनौद्योगिकरणाच्या या प्रक्रियेला जे काही घटक कारणीभूत ठरले त्या घटकांमध्ये ही जी काही उपरोक्त सर्व प्रमुख घटक आहेत ते घटक कारणीभूत ठरलेले दिसून येतात. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण असेल किंवा इंग्लंडचे आर्थिक धोरण असेल, दळणवळण साधनांचा विकास असेल, औद्योगिक क्रांती असेल, या सर्व किंवा बदलता व्यापार असेल, ही सर्व जी काही घटक होती या सर्व घटकांचा एकत्रित परिपाक म्हणजे भारतातील अनौद्योगिकरणाची प्रक्रिया होय. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्यामध्ये हे जे काही फलित होते हे फलित म्हणजे ब्रिटिशांसारख्या या परकीय सत्तेचे व्यापार नीतीचे फलित होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. धन्यवाद.